नमस्कार, उमेश 24 चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. नो एंट्री वरून माल वाहतूक संघटना आक्रमक. सार्वजनिक माल वाहतूक सुरळीत करण्यासाठी शीतलतेची मागणी. अमरावती शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहनासाठी लागू करण्यात आलेल्या नो एंट्री अधिसूचनेबाबत आज पोलीस आयुक्तालयात महत्त्वाची बैठक पार पडली. नो एंट्री लावून चालणार नाही, तर वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी भूमिका आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी मांडली. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या दालनात झालेल्या बैठकीत शहरातील विविध ट्रान्सपोर्ट संघटनेचे पदाधिकारी आणि पोलीस अधिकारी सहभागी झाले. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना काही प्रमाणात सूट देण्यासह प्रतिबंधित मार्ग आणि नो एंट्रीच्या वेळेत आवश्यक शिथिलता देण्याबाबत यावेळी चर्चा झाली. नव्या अधिसूचनेनुसार 2 टनांपेक्षा जास्त क्षमतेच्या बहुतांश व्यावसायिक मालवाहू वाहनांना सकाळी 6:30 ते रात्री 9:30 पर्यंत शहरात प्रवेश मनाई आहे. मात्र अत्यावश्यक सेवाच्या वाहनांना सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत सूट देण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. दरम्यान विधान परिषद आमदार संजय खोडके यांनी शहरातील व्यापार आणि अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ नये यासाठी काही महत्त्वाच्या मार्गावर मर्यादित शिथिलता देण्याचीही सूचना दिली. यावर पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी स्वतः प्रतिबंधित मार्गावर ऑन स्पॉट इन्स्पेक्शन करून परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचे सांगितले. त्यानंतर आवश्यक फेरबदल आणि सुधारणा करण्याबाबत चाचपणी केली जाणार आहे. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवताना नागरिकांची सुरक्षा आणि व्यापाराची माल वाहतूक या दोन्हींचा समतोल साधण्याचे आव्हान आता पोलीस प्रशासनासमोर आहे. या बैठकीला पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच अमरावतीतील विविध गुड्स ट्रान्सपोर्ट व्यापारी, बिल्डर, क्रशर, रेडीमिक्स आणि मोटर चालक मालक संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच घडामोडींसाठी बघत रहा उमेश 24 चॅनल. धन्यवाद.